महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महायुतीला अगदी भरघोस असं मतदान मिळालं। पण मात्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला। अनेक दिग्गज नेत्यांना मोठा झटका बसला। पण मात्र या संपूर्ण निवडणुकीमध्ये उतरलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना व त्यांच्या उमेदवाराला नेमकी किती मते मिळाली हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। कारण की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही आमदार निवडून आणता आला नाही, त्यामुळे मनसेला नेमकं किती मते मिळाली हे देखील आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। जर आपण पाहिलं तर आपण टॉप 10 उमेदवारांची मतं पाहणार आहोत आणि 10व्या नंबरवर आहेत ते म्हणजे गजानन काळे। गजानन काळे हे बेलापूर मतदारसंघामधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उभे होते। त्यांना मिळालेली मतं आहेत 1,77,004 मतं। एवढ्या मतं घेऊन ते 4थ्या क्रमांकावर या ठिकाणी राहिले होते। तर दुसऱ्या क्रमांकावर आहेत किशोर कदम। किशोर कदम हे कोथरूड विधानसभा मतदारसंघामधून उभा होते आणि त्यांना मिळालेली मतं आहेत 18,105। 18,105 मतं घेऊन ते तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार त्या ठिकाणी ठरलेले आहेत। तर 7व्या क्रमांकावर आहेत ते म्हणजे शिरीष सावंत। शिरीष सावंत हे भांडूप विधानसभा मतदारसंघामधून उभे होते आणि त्यांना मिळालेली मतं आहेत 23,335। 23,335 एवढं मताधिक्य घेऊन ते तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार या मतदारसंघामध्ये ठरलेले आहेत। त्यानंतरचे आहेत गणेश चुक्कल। गणेश चुक्कल हे घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघामधून उभे होते आणि त्यांनी घेतलेलं मत आहे 25,882 एवढं मताधिक्य घेऊन तिसऱ्या क्रमांकावर ते राहिले होते। त्यानंतरचे आहेत साईनाथ बाबर। साईनाथ बाबर हे हडपसर विधानसभा मतदारसंघामधून उभे होते आणि त्यांना मिळालेलं मत आहे 32,821 एवढं मताधिक्य घेऊन ते तिसऱ्या क्रमांकावर त्या ठिकाणी राहिले होते। त्यानंतर नंबर येतो ते म्हणजे अमित ठाकरे यांचा। अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघामधून उभे होते आणि त्यांना 33,062 एवढं मत त्या ठिकाणी मिळालं आणि तिसरा क्रमांक त्यांचा इतर उमेदवारांच्या बाबतीत लागलेला आहे। त्यानंतर नाव येतं मयुरेश वांजळे यांचं। मयुरेश वांजळे हे खडकवासला विधानसभा मतदारसंघामधून उमेदवार होते मनसेचे आणि त्यांना मिळालेलं मत आहे 42,097 एवढं मत घेऊन ते तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार या मतदारसंघामध्ये राहिले। त्यानंतर नाव येतं अविनाश जाधव यांचं। अविनाश जाधव हे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघामधून उभे होते आणि त्यांना मिळालेलं मत आहे 42,592 एवढं मत घेऊन तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार हे त्या ठिकाणी राहिलेले आहेत। त्यानंतर नाव येतं संदीप देशपांडे यांचं। संदीप देशपांडे हे वरळी विधानसभा मतदारसंघामधून उभे होते आणि त्यांना मिळालेलं मत आहे 43,957 एवढं मत घेऊन ते तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार त्या ठिकाणी ठरलेले आहेत। त्यानंतर नाव येतं ते म्हणजे राजू पाटील यांचं। राजू पाटील हे कल्याण विधानसभा मतदारसंघामधून उमेदवार होते। त्यांना मिळालेलं मत आहे 74,768 एवढं मत घेऊन तिसऱ्या क्रमांकाचे ते उमेदवार ठरलेले आहेत। पण मात्र राजू पाटील यांचा पराभव या ठिकाणी झालेला आहे, कारण की मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकच आमदार निवडून आला होता आणि त्यामध्ये राजू पाटील यांचं नाव होतं। अशा पद्धतीनं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार सुद्धा पराभूत झाले आणि त्यांना मिळालेली मतं अशा पद्धतीची आहेत। ज्या पद्धतीनं राज्यामध्ये महायुतीला भरघोस यश असं मिळालंय त्यावर तुम्हाला काय वाटतं हे स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।